अंतराळातले सर्व तारेच अचानक गायब झाले तर, पूर्ण गॅलेक्सी अंधारात बुडाली तर, आणि त्या अंधारात एका दूरच्या चंद्रावर सापडतो एक महासागर. पण तो महासागर पाण्याचा नाही, तो रक्ताचा महासागर आहे. आणि त्या महासागरात एका गंजलेल्या रस्टेड सबमरीनमध्ये एक कैदी उतरतो. या सबमरीनला खिडकी नाही, म्हणजे बाहेर काय आहे हे त्याला दिसत नाही. त्याकडे आहे फक्त एक कॅमेरा. तर नमस्कार, मी आहे कामेश आणि तुम्ही बघणं सुरू केलंय आयरन लंग या फिल्मचा पिक्चरबाज रिव्ह्यू. हा चित्रपट बनवलेला आहे मार्स फिशबॅक यांनी, ज्यांना इंटरनेटवर बहुतेक लोक मार्क पिलर म्हणून ओळखतात. हा चित्रपट प्रसिद्ध इंडी गेम आयरन लंगवर आधारित आहे, जो तयार केला होता डेव्हिड शिमास्की यांनी. यूट्यूबरने बनवलेला चित्रपट म्हटलं की एक्सपेक्टेशन सहसा खूप वेगळ्या असतात, पण आयरन लंग त्या सर्व एक्सपेक्टेशनपेक्षा खूप वेगळा आणि ॲटमॉस्फिअरिक अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. हा टिपिकल यूट्यूबर प्रोजेक्ट नाही, हा एक स्लो कॅलेस्ट्रोफोबिक कॉस्मिक हॉरर एक्सपेरिमेंट आहे. तर कथा सुरू होते एका विचित्र कॉस्मिक घटनेनंतर. या घटनेचं नाव आहे क्वाइट रॅप्चर. Where's the reason for this quiet rapture? Too few to rebuild, too many to feed. एका क्षणात आकाशातले सगळे तारे आणि राहण्यायोग्य ग्रह गायब होतात. संपूर्ण गॅलेक्सी अंधारात बुडते. मानव जातीचे थोडे लोक स्पेस स्टेशनवर समहाऊ जिवंत राहतात. या परिस्थितीत सायमन नावाचा एक कैदी एक मिशन स्वीकारतो. त्याला पाठवलं जातं एका दूरच्या चंद्रावर, जिथे आहे रक्ताचा महासागर. त्याला दिली जाते एक छोटेसं गंजलेलं सबमरीन, ज्याला आपण म्हणतो आयरन लंग. या सबमरीनला खिडकीच नाही, म्हणजे सायमनला बाहेर काय आहे हे थेट दिसतही नाही. तो फक्त एक कॅमेरा वापरून समुद्राच्या तळाचे फोटो काढतो, कारण जर त्याने मिशन पूर्ण केलं तर त्याला स्वातंत्र्य मिळू शकतं. पण त्या महासागरात नक्की काय आहे हे त्याला अजिबात माहीत नाही. You did test this thing, right? This is the test. Closing porthole shielding. तर ॲक्च्युअल रिव्ह्यूकडे वळण्याआधी थोडा कॉन्टेक्स्ट समजून घेऊया. तर हा चित्रपट इंडी हॉरर कम्युनिटीमध्ये आधीपासून चर्चेत आहे, कारण तो एक लोकप्रिय गेमचं ॲडॅप्टेशन आहे. पण त्याहून जास्त चर्चा होती की हा चित्रपट बनवणारा माणूस यूट्यूब गेमिंग कल्चरमधला मोठा चेहरा मार्क पिलर. म्हणून सुरुवातीला अनेकांना वाटलंही असेल की हा एक टिपिकल यूट्यूबर व्हॅनिटी प्रोजेक्ट असेल. पण आश्चर्य म्हणजे आयरन लंग खूपच ॲटमॉस्फिअरिक आणि एक्सपेरिमेंटल हॉरर फिल्म बनते. आता रायटिंगबद्दल समजून घेऊया. कथेची कल्पना खूपच प्रभावी आहे. एक माणूस, एक सबमरीन आणि एक रक्ताचा महासागर. ही सेटअप स्वतःच्या कॉस्मिक हॉररसाठी परफेक्ट आहे. पटकथा मिनिमल आहे. कथा खूप कमी संवादातून सांगितली जाते आणि वातावरणातून टेन्शन तयार होतं. पण पेसिंग काही वेळा खूप संथ वाटते. पहिल्या भागात कथा थोडी रिपिटेटिव्हही वाटू शकते. आता डिरेक्शनबद्दल सांगायचं तर दिग्दर्शक मार्स फिशबॅक यांचा हा डिरेक्टोरियल डेब्यूट आहे, पण तरीही त्यांनी सरप्रायझिंगली कॉन्फिडंट डिरेक्शन दिलं आहे. चित्रपट जवळजवळ पूर्णपणे एका छोट्याशा सेटमध्ये घडतो, सबमरीनच्या आत. ही स्पेस खूपच टाईट आहे आणि त्याचा वापर करून डायरेक्टरने क्लॅस्ट्रोफोबिक आणि कॉन्स्टंट टेन्शन तयार केलं आहे. कधी कधी असं वाटतं जणू तुम्हीही त्या सबमरीनच्या मध्ये सायमन सोबत अडकलेले आहात. For what purpose do we remain alone in the dark? Beginning the descent. Cruising depth in roughly 2 minutes. Stand by. I ask myself that very same question. I'm seeing some voltage irregularities on the instrument, so keep an eye out for sparks or flames or anything like that. Why would there be flames? परफॉर्मन्सबद्दल सांगायचं झालं तर मुख्य भूमिकेमध्ये स्वतः मार्क पिलर यांनी केली आहे. त्यांचा अभिनय काही ठिकाणी थोडा अनइव्हन वाटू शकतो, विशेषतः जेव्हा तो एकटाच स्क्रीनवर असतो. पण जेव्हा चित्रपट पॅनिक आणि फिअरच्या टोनमध्ये जातो तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स खूप बिलिव्हेबल वाटतो. टेक्निकल क्राफ्ट या चित्रपटाचा सर्वात मजबूत भाग आहे सेट डिझाईन आणि साऊंड डिझाईन. सबमरीनचा सेट खूप रिअल वाटतो. गंजलेलं मेटल, कॉन्डेन्सेशन आणि जुनी टेक्नॉलॉजी. आणि त्यात साऊंड डिझायनिंग टेन्शन वाढवतं. सेन्सर्सचे आवाज, ऑक्सिजन अलार्म्स आणि सबमरीनच्या मेटलचे क्रिक्स, हे सगळं मिळून एक खूप इमर्सिव्ह हॉरर वातावरण तयार होतं. आता इनर थीमबद्दल जाणून घेऊया. सो आयरन लंग फक्त एक मॉन्स्टर मूवी नाही. हा चित्रपट बोलतो गिल्ट, पनिशमेंट, फेथ आणि अननोन कॉस्मॉसबद्दल. सायमन हा एक्सप्लोरर नाही, तो एक दंड भोगणारा कैदी आहे. म्हणून हा प्रवास फक्त सायंटिफिक मिशन नाही, तो एक प्रकारचा कॉस्मिक पनिशमेंटही वाटू शकतो. तर पिक्चरबाज व्हर्डिक्ट काय? आयरन लंग हा परफेक्ट चित्रपट नाही,
पटकथा काही ठिकाणी स्लो आहे, अभिनय काही वेळा अनइवन आहे आणि पेसिंग इनकन्सिस्टंट वाटते. पण तरीही हा चित्रपट एक वेगळा हॉरर अनुभव देतो. विशेषतः त्याचा फायनल ॲक्ट खूप प्रभावी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट दाखवतो की कधी कधी मोठ्या संकल्पनांसाठी मोठ्या बजेटची गरज नसते. तर शेवटी आयरन लंग एक साधा पण भयानक प्रश्न विचारतो. आपण सर्व अंतराळात उत्तर शोधतोय, पण जर त्या उत्तरासाठी आपल्याला नरकात उतरावं लागलं तर कदाचित काही प्रश्नांची उत्तरं मिळूच नाही. हा होता पिक्चरबाज रिव्ह्यू, जिथे आपण चित्रपटाला फक्त रिव्ह्यू करत नाही, आपण त्यांना एक्सप्लोरही करतो.